प्रेक्षकांची गर्दी झाली होताना पाहायला मिळाली आहे. आनंद घेत आहेत या मॅचचा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळते. अनिकेत मोकल साई गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मोकल यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला ॲज अ आयकॉन म्हणून करण धुळे खेळत आहेत. बदलापूर परिसरातील जोवेली गावचे एक जबरदस्त बॅटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. करे पाहूया टीम मीटिंग होते. योगेश पवार ॲज अ कॅप्टन या सगळ्यांना मार्गदर्शन करतायत. आपण पहिला डाव झाला, धावा केल्यात, परंतु आता त्या वाचवायच्या सुद्धा. आणि आता दुसऱ्या डावामध्ये काय घडणार याची देखील सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. रबर बॉलचं क्रिकेट असं आहे कांचनजी, एक दोन प्लेयर जरी लागले तरी मॅच कुठच्या कुठे निघून जाते आणि त्याच्यामुळे या क्रिकेटला थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आणि आणखीन एक महत्त्वाची बाब, रबर बॉल क्रिकेट बऱ्यापैकी हे मेरिटवरच खेळलं जातं. म्हणजे ॲक्रॉस द बॅट खूप कमी वेळा बॅटर सक्सेस होतात. सरळ बॅटचं क्रिकेट आहे, आपल्याला तांत्रिकदृष्ट्या सक्षम राहावं लागतं. आणि या बॉलला क्रिकेट खेळत असताना ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते. टायमिंग करावं लागतं. क्रिकेटच्या खेळाची किती मजा आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय, टेनिस बॉल क्रिकेट आपण 8 महिने खेळतो, 4 महिने या पावसाळी क्रिकेटला आपलंसं करतो, रबराच्या बॉलला आपण आपलेसं करतो. खास रंगवलेल्या बॅट आपल्याला पाहायला मिळतात. रबरच बॉल का, तर रबर बॉल घेण्याचं कारण असं आहे, हा रबराचा बॉल चिखलात गेला, पाण्यात भिजला, पुन्हा एकदा कपड्याने जर आपण पुसून घेतला तो जसाच्या तसा होतो. चिखल लागला, जरी पाऊस सुरू आहे, पुन्हा एकदा पाण्यामध्ये आपण त्या बॉलला हे टाकलं तर जसाच्या तसा त्याचा चिखलही निघून जातो. आणि त्याच्यामुळे, आणि हे टेनिस बॉलवर शक्य नसतं झालं. टेनिस बॉल क्रिकेटला जे आवरण असतं त्या आवरण मात्र चिखलाने मागतं आणि ते खेळण्यायोग्य झालं नसतं. म्हणून रबराचा बॉल आवर्जून वापरला जातो. बॅटला देखील रंगवलं जातं. आता रंगवल्यामागचं कारण हे आहे की पावसाचं पाणी त्याच्यावर कितीही जरी पडलं तर बॅटचा आकार बदलणार नाही, बॅटवर त्याचा काही प्रभाव पडणार नाही. म्हणून बॅटसुद्धा मात्र खास रंगवलेल्या असतात, जेणेकरून बॅट भिजली तरी त्याचा प्रभाव बॅटवर पडणार नाही किंवा बॅट खराब होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबरीने अलीकडे जवळपास 90-95% स्पर्धा या सिमेंटच्या खेळपट्टीवरच खेळवल्या जातात. म्हणजे जेणेकरून फलंदाजांना फुटवर्क करायला थोडीशी मदत होईल, गोलंदाजांना पिचिंगला सुद्धा मदत होईल. त्यामुळे सिमेंटच्या खेळपट्ट्या सुद्धा असतात. अनिकेत मोकल, करण धुळे जोडी मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत मैदानात आहेत म्हटल्यानंतर संपूर्ण साई गावाचं लक्ष आता इकडे लागलेलं आहे. आणि का नाही लागणार, प्रत्येक गावच्या खेळाडूची ती खासियत देखील आहे. साई गावाला नावारूपाला आणलंय त्यांनी समोर. वेगाचा बादशाह विकी, पहिला बॉल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय आणि पहिल्याच बॉलवर 4 धावा वसूल केल्या गेल्या अनिकेत यांच्याकडून. चौकार. त्या ठिकाणी आगमन झालंय. संकेत भाऊ या, आपलं स्वागत असणार आहे. हेच तर आहे ना पावसाळी क्रिकेट. अगदी अंगद यांनी प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॉल टर्न झाला आणि अगदी सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांनी सुरुवात केली आहे अनिकेत मोकल यांनी. समोर जर पाहिलं तर विकी भोईरा आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी खेळलाय करा, परंतु कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला हा फटका चिखलामध्ये पाण्यामध्ये तिकडे थबकतोय, गवतामध्ये थांबला. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा तिकडे घेतल्या गेल्या. 6 ओव्हरची मॅच आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटमध्ये 100 होताना देखील आम्ही पाहिलेले आहेत. आणि इकडे मात्र त्या धावा कराव्या लागणार आहेत. अगदी 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य देखील दाखवण्याचा प्रयत्न करतायत. अगदी कांचनजी पालकर सर असतील, यावेळी अवसाळी होती. आता इकडे जर पाहिलं तर कुठेतरी तंत्राची तडजोड करत असताना अगदी अक्षय पवारच्या स्टाईलमध्ये हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. परंतु विकीचा वेग ही विकीची ओळख आहे. समोर अनिकेत, यावेळेला पुन्हा एकदा नाजाकत बरा फटका तो या ठिकाणी पेश केला खरा. एकदा मिळेल, बॉल निघाला, थर्डमॅनच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि हाही प्रयत्न सफल ठरतो आणि हाही बॉल सीमारेषा पार 4. आणखीन एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावर चांगली सुरुवात या ठिकाणी अनिकेत यांच्याकडून केली गेली. युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून अनिकेत यांची ओळख आहे. साई गावाचं नाव मात्र अगदी रायगडामध्ये पोहोचवण्याचं काम मात्र या खेळाडूंनी केलंय. आणि सातत्य जर राहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील हा खेळाडू डंका गाजवू शकतो.
मॅन फ्रॉम साई अनिकेत मोकल इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाचं कोसळणं काय असतं, चिखल पाणी डबकं गवत चिखल यामध्ये खेळणं काय असतं, ज्याने पावसाळी क्रिकेट खेळलंय त्यालाच माहिती या क्रिकेटची मजा. लहानपणी आई आपल्याला घरातून पाठवायची नाही पाऊस आल्यानंतर. आता सगळ्यांच्या आईने सांगितलं असेल लिंक पाठवा आम्हाला. यावेळेला उसळी थोडीशी जास्त होती. व्हाईट बॉल किंवा आता स्मार्ट टीव्ही आहे ते घर बसल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळते. हे पावसाळी क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. येस, फिल्डिंग टीमने या दाद मागितली आहे. पंचांनी जो व्हाईट बॉल दिलाय त्याच्या विरुद्ध. एकट्या धारावी गावचे 3 आयकॉन होते 24 आयकॉन पैकी. क्या बात आहे. धारावी गाव म्हणजे धारावी गाव या परिसरात येऊन देखील नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा आहे. माझ्या मते धीरज भोईर खेळले असतील, भावेश नाईक खेळले असतील आणि विकी भोईर सुद्धा खेळत आहेत. भावेश नाईक क्वालिफाय झालेत, पाहूया. व्हाईट बॉल. पावसाचं कोसळणं, मोठ्या प्रमाणावर कोसळणं, ओले चिंब होणं, पावसाच्या धारा अंगा खांद्यावर घेत असताना हे क्रिकेट खेळणं याची एक वेगळी मजा आहे. हो हो हो, आता जर पाहिलं तर टेस्ट घेतली बॅटरची आणि एक उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. सोडून दिला हा बॉल कारण एक चांगलाच बाउन्सर पेश केला. काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची. क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने असणारे हे सूत्र आहे. धावसंख्या 11 झाली आहे. यावेळेला दिशा दिली परंतु दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे मार्ग सोडताना पाहायला मिळेल. पाण्यामधून तिकडे मार्ग काढत असताना उस्मान आले खरे फेकी करताय तोपर्यंत 1 धाव आणि व्हाईट बॉल देखील या ठिकाणी असणार आहे. म्हणजे याचाच उल्लेख आम्ही अगोदर केला होता की ओला बॉल असल्यानंतर पाऊस सुरू असल्यानंतर 10-12 रन या तुम्हाला अवंतरच्या स्वरूपात सुद्धा मिळणार आहेत आणि त्यात सुद्धा मात्र तुमच्या टीमसाठी फायदेशीर असणार आहे. 13 धावा धाव फलकावर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन म्हणून करण धुळे यांना आपण पाहतोय. याही खेळाडूकडे जबरदस्त टॅलेंट आहे. आज दाखवावं लागणार आहे कारण मानाच्या स्पर्धेमध्ये आज आयकॉन म्हणून करण धुळे आलेत रायगडात. हो 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 हो, काय बॉल टाकलाय. करण पाहत राहिले या बॉलकडे. वेग होता, निघून गेला बॉल पाठीमागे आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 13. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. संकेतजी कडू सोनारी आणि त्याचबरोबर संतोषजी चौधरी साहेब शिरडोन दोघांनाही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. 13 धावा धाव फलकावर पहिलं षटक संपलंय. 98चं करायचं आहे पाठलाग आणि अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 85 धावा तर अजूनही करायच्या आहेत. त्यासाठी षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. अंगद पाटील येतात गोलंदाजीसाठी. याही खेळाडूच्या नावाची चर्चा सर्वदूरपर्यंत पाहायला मिळाली. इनामपुरी नावाचं छोटंसं गाव आहे पनवेल तालुक्यातील. त्या गावाला प्रसिद्ध करण्याचं काम मात्र अंगद पाटील यांनी सुद्धा केलंय. तर दुसऱ्या बाजूला आज चर्चेत आहे साई आणि कारण मैदानाच्या आतमध्ये आहेत अनिकेत मोकल. छोट्या छोट्या गावांना लोकप्रियता मिळवून दिली या खेळाडूंनी, संघांनी, स्पर्धांनी. असं हे क्रिकेट आहे, आपल्या सगळ्यांचं आवडतं आहे. आणि आज जर पाहिलं तर रबर बॉलचं क्रिकेट आहे आणि पावसातलं क्रिकेट आहे. पावसातील क्रिकेटला पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आवर्जून आले तिकडे. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉलला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. षटकार. मध्ये आलेला हा खणखणीत षटकार अनिकेत यांच्या बॅटमधून आलाय. पावसाने सगळ्यांना न्याय दिलाय. अंपायर, खेळाडू आणि कॉमेंटेटर, स्कोरर सुद्धा भिजवत आहेत. सगळ्यांसाठी पाऊस आहे.
आणि याची देखील एक वेगळी मजा आहे. प्रेक्षक सुद्धा आमचे ओले चिंब झालेत, परंतु सांगतायत आम्ही सुद्धा भले ओले चिंब होऊ, मॅच तर पाहायची आहे, पावसाळी क्रिकेट तर पाहायचं आहे. अनिकेतच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. येस, कोणतंच टार्गेट सुरक्षित नाहीये या क्रिकेटमध्ये. त्याचं कारण आहे सिमेंटची खेळपट्टी आहे, रबराचा बॉल आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 19 धावा झाल्यात सुद्धा. सध्या चर्चा अनिकेत मोकल या नावाची होते. कमबॅक करण्याची क्षमता मात्र सातत्याने ठेवतात अंगद. कोणीही अर्धशतक बॅटरने केलं तर ओनर संतोष चौधरी सर आणि परेशजी ठोंबरे यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असेल. जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी अनिकेत बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो 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 हो, वेगात अगदी क्षणार्धामध्ये बरेचसे प्रश्न विचारता चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. हा पलटवार होता अंगद पाटील यांचा म्हणावं लागेल. अगदी नाकातोंडा जवळून बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय आणि खडबडून जागेच होतो. ज्या वेळेला आपल्या विरुद्ध हल्ला होतो तेच इकडे पाहायला मिळालं. दोघांमधील चांगली चुरस पाहायला मिळते, चांगली लढत पाहायला मिळते. कारण कुणालाच हार मानणे नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. रायगडातील सगळे आघाडीचे खेळाडू मात्र या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी देखील आज आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पारगावात येत आहेत. पुन्हा एकदा उसळी थोडीशी जास्त होती. इकडे जर पाहिलं तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 21 वरी धावसंख्या देखील पाहायला मिळते. यस, अवांतरच्या स्वरूपातील धावा येत आहेत. रब्बर बॉलचं पावसाळी क्रिकेट, रायगड प्रीमियर लीग, 24 संघांमधील घमासान. प्रत्येक संघाच्या मालकाची एक वेगळी ओळख आहे. प्रत्येक संघाच्या कॅप्टनची ओळख आहे, आयकॉनची ओळख आहे, खेळाडूंची ओळख आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या गावांची देखील एक वेगळी ओळख आहे. आणि ती आज सगळे घेऊन आलेत. आपल्याही गावाची आणि आपल्याही नावाची चर्चा व्हावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोय. आदर्श स्पोर्ट्स परिवार या स्पर्धेला आयोजित करतोय. धो धो कोसळतोय पाऊस, मजा आहे क्रिकेटची. यावेळेला मात्र विकेट येताना पाहायला मिळते. दांडी दांडी दांडी, गुल विकेट. विकेट येताना पाहायला मिळाली आहे. दुसरं षटक जर पाहिलं तर 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील म्हणजेच पप्पू सोनारी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. याही खेळाडूने आपल्या गावाचं नाव एवढं केलं की त्यांच्या नावापुढे सोनारी जोडलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. अगदी दुबईपर्यंत देखील यांच्या खेळाची चर्चा झाली किंवा आपल्या गावाचं नाव तिथपर्यंत घेऊन गेलेले आहेत. 21 धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. अंगद पाटील यांना विकेट मिळाली आहे. युवा यश कडू यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार संदीप पाटील यांच्यासाठी असणार आहे. पाटील वर्सेस पाटील. अंगद यावेळेला हा बॉल थोडासा पुढे येऊन खेळला जरूर आहे. ऑन साईडला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. 2-2 फिल्डर येत आहेत परंतु दुसरी धाव घेतली गेली तोपर्यंत धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर. रायगड प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट, रबर बॉलची रायगड प्रीमियर लीग पहिल्याच वर्षी भाव खाऊन गेली, चर्चेत राहिली कारण प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील दिलाय युट्यूबला सुद्धा आणि मैदानात सुद्धा. पप्पू यावेळेला पप्पूच्या बॅटमधून आलेला फटका फसलाय खरा परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि अतिशय वेगात त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील राहिला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू मात्र
दोन्ही खेळाडू प्रयत्न मात्र या ठिकाणी करतात. अनिकेतकडे एकाच टीममध्ये देखील खेळलेत संदीप पाटील आणि त्याचबरोबर योगेश पवार हे सुद्धा क्लासिकल बॅटरच्या यादीमध्ये संदीप पाटील हे देखील नाव समावलं जातं. सोनारी म्हटलं तर महेश कडू साहेबांची स्पर्धा देखील आम्हाला आठवते, चांदीचा गणपती आणि दर्जेदार आयोजन. या स्पर्धेचा तृतीय पुरस्कार देखील महेश कडू साहेबांच्या माध्यमातून आहे, परंतु ते आयोजन देखील सातत्याने लक्षात राहण्यासारखंच होतं. 25 धावा धाव फलकावर आहेत. पप्पू बॅटिंगसाठी आहेत, अंगद पाटील बॉलिंगसाठी. महत्वाचा सामना त्यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आहे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धाव गती थोडीशी वाढवावी देखील लागणार आहे, परंतु धावा सुरू आहेत हे देखील महत्वाचं. पाऊस सुरू, धावा देखील सुरू. आदर्श स्पोर्ट्सचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप पाटील यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होईल आणि अरविंद सोलंकी येथील थ्रो करतील. तोपर्यंत तिकडे जर पाहिलं तर 1 धाव मिळेल आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. 4 ओव्हरचा खेळ मात्र अजूनही बाकी आहे. 1 विकेट माघारी परतलेली आहे. 24 बॉलमध्ये 71 अशक्य नाहीये, होऊ शकतं. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. हार मानून चालणार नाहीये, कारण जरी लीग पद्धतीच्या मॅचेस असतील ना, पहिलीच मॅच जिंकून आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असतो. लीग पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये मात्र संधी मिळू लागली आणि अलीकडे जर पाहिलं तर या लीग पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या मते रबर बॉलमध्ये ते कमी प्रमाणात होतं, परंतु टेनिस बॉल क्रिकेट तर आता 50% तर लीगच झालेलं आहे. नॉकआउट स्पर्धा कमी होऊ लागल्या. धाव संख्या जर पाहिली तर 27 झाली आहे. 71 अजूनही करायच्या 4 ओव्हरमध्ये. थोडीशी घाई करायची विनंती असणार आहे, कारण 30 मिनिटामध्ये आपल्याला 1 डाव संपवायचा आहे. हे बंधनकारक असणार आहे. ही स्पर्धा शिस्तबद्ध देखील आहे. अर्धा तास आपण थोडंसं मागे आहोत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नौमान पटेल येथील मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी पनवेल परिसरातील याही खेळाडूची चर्चा होताना पाहायला मिळत असते. मोल्ल्याच्या ग्राउंडवर देखील पूर्वी नगरपालिकेच्या ग्राउंडवर सुद्धा पूर्वी खूप साऱ्या स्पर्धा व्हायच्या. संदीप पाटील 24 बॉल 71 म्हणजे 24 मधले 12 बाहेर मारायचे. पाहूया काय होईल. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. अंपायर आमच्याकडे वळतायत, कळवतात व्हाईट बॉल आहे. अजूनही जर पाहिलं तर 24 बॉल आणि 70 धावा. रबर बॉल क्रिकेटमध्ये या धावा पाहिल्यात, अशा प्रकारच्या धावा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. पूर्वी जर पाहिलं तर रबर बॉलचं क्रिकेट रायगड परिसरात ओवळ्याच्या मैदानात पूर्वी स्पर्धा पाहायला मिळाल्या, मग चिरल्याच्या मैदानात, मग राजीव गांधी मैदानामध्ये, आणि आता रायगडच्या गावागावात रबर बॉल क्रिकेटही पोहोचलंय. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिरिक्त उसळी इकडे पाहायला मिळाली चेंडूची. नौमान आता ट्रॅकवर आलेले आहेत. प्रत्येकाला खेळपट्टीवर गेल्यानंतर लगेच खेळपट्टीचा अंदाज येत नाहीये, त्याच्यासाठी काही बॉल खेळायचे. यास अल्ट्रा बॉलचं म्हणजे स्विंग बॉलचं हे षटक आहे आणि तेवढंच महत्त्वाचं असणारं एक षटक हे या पिंक बॉलने, पिवळ्या कलरच्या बॉलने, येलो बॉलने खेळवलं जात आहे. सिक्सर कंपनीच्या माध्यमातून खास डिझाईन बनवण्यात आलेला हा बॉल आहे. परंतु पप्पू अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. आज खेळावं लागेल. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल त्याला खेचलं आणि पाठवण्याचा प्रयत्न जरूर होता सीमारेच्या दिशेने. पाण्यामध्ये बॉल थबकलाय आणि हेच तर रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. नॉर्मली टेनिस बॉल असता तर हा मैदानाच्या बाहेर गेला असता. नॉर्मली तिकडे पाणी साचलं नसतं, पाऊस झाला नसता तरी देखील मैदानाच्या बाहेर गेला असता, परंतु जिकडे पडला तिकडेच थांबला, कारण पाण्याच्या डबक्यात पडलाय बॉल. 30 धावा धावफलकावर आहेत. 22 बॉल 68 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक मोठं षटक मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतं चिंचवड
शिरडोन या टीमला, तर दुसऱ्या बाजूला इनामपुरी संघ सध्या तरी चांगल्या स्थितीत आहे, परंतु कमबॅक होऊ शकतं बॅटिंग टीमचं सुद्धा. यावेळेला संदीप पाटील यांच्या बॅटमधून खेळलेला हा स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला, परंतु एक पेक्षा जास्त काही तिकडे मिळत नाहीये आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. 31 वर पोहोचलेली आहे. 6 ओव्हरची ही मॅच, पुरेपूर संधी आहे असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 बॉल 67. अनिकेत मोकल, आज एक नामी संधी आहे स्वतःच्या नावाचा आणि गावाचा डंका पिटण्याची. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, बऱ्याच लांबून यष्टीरक्षक त्या ठिकाणी येतात योगेश पवार स्वतः, परंतु दुसऱ्या धावेचा दिलेला कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या. आणि हेच क्रिकेटचं सूत्र आहे. क्रिकेट काय म्हणतं, षटकार चौकार नाही आले तरी चालेल, सिंगल डबल सुरू ठेवा. प्रतिस्पर्ध्यांवर तुम्हाला दबाव टाकायचा आहे तर सिंगल डबल्स त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि धावसंख्या 33 वर आता जाताना पाहायला मिळते. 20 बॉल 65. अनिकेत मोकल 18 धावांवर खेळतायत. संदीप पाटील 8 धावांवर बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा नौमन पटेल ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल केलाय आणि अंपायर आमच्याकडे वळतात, कळवतात हा वाईट बॉल आहे. खेचलं आणि या एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. आदर्श स्पोर्ट्स परिवार या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तालुका निहाय क्रिकेटचा एक दादा संघ म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील आपण पाहतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेत बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. थोडासा दूर वरून खेळला आणि गोलंदाज नौमान यांचा एक चांगला चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 बॉल 63 धावांची आवश्यकता. षटकार चौकाराच्या आतषबाजीची गरज आहे. 35 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 63 अजूनही पाहिजेत. लक्ष मोठं होऊ लागलंय. लक्षाचा हा जो दबाव आहे ना तो कमी करायचा असेल तर काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. संदीप पाटील हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. अंपायर पुन्हा एकदा आमच्याकडे वळले, कळवतात वाईट बॉल आहे. जय पवार सरांना पण या ठिकाणी पाहतोय. जेपी पॅनल महाराष्ट्राचे सर्व हेमंत शेट्टी सर, कल्याणचे जय पवार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर शहापूरचे हेमंत शेट्टी सर पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडला मैदानात पाहायला मिळत आहेत. 36 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ. हा बॉल पुढे केला होता, समोर पंच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. थोडासा अधुऱ्या मनाने खेळला. बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ जरूर होतोय, परंतु तिकडे थांबला सुद्धा आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पहिल्या 3 ओव्हर संपल्यात. आणि इकडे जर पाहिलं तर शिरडोन चिंचवड संघाची धावसंख्या 38 झाली आहे आणि 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत, ज्यामध्ये धावा करायच्या आहेत त्या 60. महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. सगळ्याच्या सगळ्या कॅप्टनचे फोटो देखील पाहायला मिळतात आपल्याला पाठीमागे. विविध तालुक्यातील खेळाडू आहेत, गावातील आहेत आणि जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू ॲज अ कॅप्टन म्हणून देखील पाहायला मिळत आहेत. तर प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन खेळाडू. या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे. 3 ओव्हरमध्ये 60 धावा अजूनही करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर गेलंय, परंतु अशक्य नाही आहे. या लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. म्हणजे 18 बॉलमधील षटकाराची भाषा बोलायची झाली ना तर 10 मारायचेत बाहेर. अंगद पाटील इकडे जर पाहिलं तर मागील षटक हे चांगलं राहिलं याकरता म्हणावं लागेल. नौमान यांचं त्यांनी फक्त 11 धावा दिल्या आणि षटकार चौकार त्या ओव्हरमध्ये आलाच नाही. भले 3 वाईट बॉल गेले, परंतु षटकार चौकार नव्हता आला आणि की त्यांना प्रयत्न करावे लागतील. 9 मध्ये 19 वर बॅटिंग करतायत तर पप्पू 7 मध्ये 10 वर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळाचा फॉर्मॅट कोणताही असू देत मजाच येते. अगदी टेस्ट क्रिकेट सध्या आपण पाहतोय त्याचाही आनंद घेतोय आणि आपलं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचं त्याचाही आनंदच घेतोय. यावेळी स्ट्रोक खेळला खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालाय. बॉल हवेत आहे, कॅच सुटली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये ओला बॉल हातातून निसटतो आणि हा बॉल निसटलाय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. 4 चौकार.
आता या सुटलेल्या झेलाची पडसाड उमटतील का तेच या ठिकाणी पाहायचं. अनिकेत मोकल आता पोहोचले 23 धावांवर. समीकरण बदललंय. अंगद यावेळेला वेगवान पायावर केलेला बॉल, त्याच्यावर देखील एक मोठा फटका खेळलाय खरा. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि लगेच सकारात्मक प्रतिसाद देखील या ठिकाणी अनिकेत यांनी दिला. संदीप यांना धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे जाते. 16 बॉल मध्ये 54 धावा करायच्यात. या मॅचला जिंकण्यासाठी लक्ष मोठं होत चाललंय, परंतु धावाही येत आहेत. आता अनिकेत 25 धावांवर बॅटिंग करतायत. परिस्थिती प्रतिकूल असते आणि ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग करताना त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा होते. तर अंगद पाटील नुकतीच एसएन ट्रॉफी दारावे बेस्ट बॉलरच्या पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर आपल्या गावाचं नाव तर त्यांनी सुद्धा केलंय. समोर अनिकेत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने हवाई हल्ला अगदी आमच्याच दिशेने मारलाय. 6-6-6 षटकार. आता मात्र रंगात येऊ लागलेत बॅटर अनिकेत मोकल. अंगद यांच्यावर हल्ला चढवलाय खरा. 3 बॉल मध्ये पहिल्या 12 धावा आलेल्या आहेत. समीकरण बदलते. धावसंख्या पुढे जाते. 50 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे आणि 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनिकेत हळूहळू हळूहळू या डावाला पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. संदीप पाटील यांची साथ आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर अनिकेत मोकल. अनिकेत यावेळेला कव्हरचे क्षेत्र निवडलंय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने आणि पोचला सुद्धा. क्लासिकल अंदाजामध्ये अनिकेतच्या बॅट मधून 4. सध्या साई गावातील सगळ्या क्रिकेट प्रेमींनी आपली कामे बाजूला ठेवली असतील आणि कोणी स्मार्ट टीव्हीवर, कोणी मोबाईलवर सध्या अनिकेतची सहज सुंदर बॅटिंग पाहत असतील. हा युवा सितारा रायगड प्रीमियर लीग गाजवतोय. 14 बॉल 44 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा डॉट बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो इनामपुरीला. तर शिरडोन एका बाजूला पाहिलं मी ते शिरडोन चिंचवण त्यासाठी बॅटिंग करतायत सध्या अनिकेत मोकल. 13 बॉल मध्ये 35 वर खेळतायत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला, परंतु पंच आमच्याकडे वळतात कळवतात हा वाईट बॉल आहे, जास्त बाहेर आहे, थोडासा दबाव आहे याचा या ठिकाणी त्याचं कारण आहे. अनिकेतने या षटकात चांगली कामगिरी केली आहे. मॅच हळूहळू बनू लागलेली आहे. 14 बॉल 43 धावांची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार याची देखील उत्कंठा सगळ्यांनाच लागलेली आहे. पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा आदर्श स्पोर्ट्स परिवाराचं हे आयोजन रायगड प्रीमियर लीग. ओ आता मात्र चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय आणि थोडासा वळवलाय सुद्धा अंगद पाटील, कारण हे देखील काही कच्च्या गुरुची चेली नाहीयेत. नाव लौकिक दुबई पर्यंत त्यांचा सुद्धा झालाय. अनिकेत मोकल यांनी जर अर्धशतक केलं तर आशू मोकल त्यांचे बंधू यांच्याकडून 25,000 रुपयाचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, समोरच्या दिशेने उडवताना पाहायला मिळाले. वा 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 अनिकेत काय बॅटिंग करतायत, लगावलाय सिक्सर. बॉल मध्ये 37 पाहिजेत. 3 ओव्हर मध्ये 60 ची मॅच, आता मात्र 2 ओव्हर मध्ये 37 पाहिजेत. सामना रंगात येऊ लागलेला आहे. अनिकेत जबरदस्त बॅटिंग सध्या करतायत. 41 धावांवर ते बॅटिंग करतायत. स्वर्गीय दिलीप चौधरी, ऑरियर्स, महालक्ष्मी चिंचवण, शिरडोन असा संघ पाहायला मिळतोय. परेशजी ठोंबरे आणि संतोषजी चौधरी, रायगडचे ख्यातनाम पंच देखील आहेत संतोष चौधरी साहेब, त्यांचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गजानन पाटील साहेब आणि
गजाननजी पाटील साहेब आणि श्रीजा पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोणता संघ जिंकणार आहे. उस्मान थोडीशी चर्चा करतात नवमान यांच्या बरोबर. आणि आता 12 बॉलमध्ये 37 धावा. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 6, परंतु क्रिकेट आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, कारण योगेश पवार, अंगद पाटील, विकी भोईर, त्याचबरोबर जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवमान आहेत. रवीने केलेले अर्धशतक लक्षात राहण्यासारखंच होतं. आयकॉनने एकच ओव्हर टाकायची, बरोबर. हाही एक नियम आहे, म्हणजे जास्तीत जास्त संधी या ठिकाणी मिळणार आहे. ध्रुव आकाश तारेकर हे सुद्धा या मैदानातच आहेत आणि इकडे मॅचच पाहत आहेत. 12 बॉलमध्ये 37. सामना रंगात आलाय. एका बाजूला संदीप पाटील, पप्पू, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अनिकेत मोकल. सामना चुरशीचा आता होऊ लागलेला आहे. नवमानचा हा बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी अजूनही 11 बॉल 36. 11 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पावसाळी क्रिकेटचं एक मोठं आयोजन, रायगड प्रीमियर लीग रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. पारगावचं, पनवेल तालुक्यातील पारगावचं नानोबा मैदान अतिशय चांगलं मैदान आहे. वर्तुळाकार मैदान आहे. मैदानावर गवत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सिमेंटची खेळपट्टी देखील इकडे पाहायला मिळते. पार्किंगची व्यवस्था आहे आणि क्रिकेटमय वातावरण इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. पाठीमागे जर पाहिलं तर मैदानाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मात्र या ठिकाणी उभं राहताना पाहायला मिळत आहे. काही दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी विमानांचं उड्डाण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेत मोकल ज्या नावाची चर्चा झाली बॅटिंगसाठी आहेत. हो, इकडे एक चांगला बॉल येताना पाहायला मिळालाय. नवमान या ओव्हरमध्ये देखील प्रभावी राहिले. अनिकेत मोकल जबरदस्त खेळले, परंतु आता एका चांगल्या बॉलवर आउट होत आहेत. वाह, जरी अनिकेत मोकल आउट होत आहेत